एक महत्त्वाची बातमी, रामदास ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची आता शक्यता आहे। अनिल परबांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। रामदास कदमांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। बरोबर 12 वाजता अनिल परब पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। रामदास कदमांवर जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरेंविरोधात, यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन रामदास कदमांवर निशाणा साधला। मात्र आता 12 वाजता अनिल परबांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यातून ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं संजय राऊत म्हणाले। रामदास कदम यांच्याकडून बाळासाहेबांची देखील विटंबना करण्यात आली असं देखील राऊतांनी म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला। मात्र आता 12 वाजता परबांची पत्रकार परिषद। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। दिनेश, आता ठाकरे कायदेशीर कारवाई करणार कदमांवर असं कळतंय, सूत्रांची माहिती काय, विश्लेषण काय सांगाल? बघा, ही शक्यता व्यक्त केली जाते आहे की शिवसेना नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद गटनेते ऍडव्होकेट अनिल परब यांची 12 वाजता पत्रकार परिषद होते आहे आणि शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर अनिल परब हे सविस्तर आपली भूमिका मांडणार आहेत। जी माहिती मिळते किंवा जी शक्यता व्यक्त केली जाते आहे की अनिल परब हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रामदास कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका मांडू शकतात। ही एक शक्यता व्यक्त केली जाते, त्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते। पण ही पत्रकार परिषद ही हाय व्होल्टेज यासाठी आहे कारण असं घडते की पहिल्यांदाच अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचं सोशल मीडियावर पोस्टर तयार केलं गेलेलं आहे। रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात आणि नंतर काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जे गंभीर आरोप बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी आणि एकूणच त्यावेळी घडलेल्या घटनांविषयी केलेले आहेत, त्यामुळे राजकीय क्षेत्रात तर खळबळ माजलेलीच आहे, पण दोन्ही शिवसेनेमध्येही खळबळ माजलेली आहे। कारण रामदास कदम यांनी केलेले जे आरोप किंवा यांनी केलेली टीका ही अत्यंत गंभीर आहे। आता ही टीका किंवा हे आरोप शिवसेना युबीटीच्या नेत्यांनीही गांभीर्याने घेतलेले आहेत कारण हे आरोप थेट उद्धव ठाकरेंवर आहेत आणि त्यांच्या नावानिशी रामदास कदम यांनी हे आरोप केलेले आहेत। त्यामुळे आज या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर तर दिलं जाईल, त्याचबरोबर अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे की रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरं लागू शकतं अशीही एक शक्यता व्यक्त केली जाते। सविस्तर आपल्याला भूमिका कळेल 12 वाजताच अनिल परब यांची पत्रकार परिषद, अवघी काही मिनिटं उरलेली आहेत ही पत्रकार परिषद सुरू व्हायला। तर त्याआधीच या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता शिजेला आहे की अनिल परब नेमकी काय भूमिका मांडतात, कारण शेवटी बाळासाहेबांच्या मृत्यू दरम्यानचं हे प्रकरण आहे आणि थेट उद्धव ठाकरेंवर आरोप आहेत। अशी शक्यता आहे की अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर रामदास कदमही कदाचित त्यावर आपली आणखी सविस्तर भूमिका किंवा आणखी गौप्यस्फोट करू शकतात। पण आता हा सामना उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यातला जरी असला तरी अनिल परब जे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आहेत आणि जे शिवसेना युबीटीची कायदेशीर बाजू नेहमी सांभाळतात, ते ही पत्रकार परिषद घेत असल्यानं एक शक्यता व्यक्त केली जाते आहे की अनिल परब यांच्या माध्यमातून रामदास कदम यांच्यावर कायदेशीर कारवाईचेही संकेत या पत्रकार परिषदेत मिळू शकतात। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।